श्री स्वामी समर्थ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर। तर बघा, 10वीचा बोर्डाचा पेपर फुटला, प्रश्नपत्रिका थेट व्हॉट्सअपवर। काय अपडेट बघून घेऊयात। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। त्याचप्रमाणे 10वीच्या सर्व प्रश्नपत्रिका, 10वी बोर्डाचे IMP प्रश्न हवे असतील, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, सेमी इंग्लिश मीडियम, तर आताच नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा। नाना फाउंडेशन प्ले स्टोर वरून किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा। या ठिकाणी तुम्हाला बोर्डाच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत, या ज्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आहेत, या सरावासाठी मिळतील। त्याचप्रमाणे तुम्हाला याच्यातले सर्व IMP प्रश्न, प्रत्येक विषयाचे तुम्हाला IMP प्रश्न देखील मिळतील। तर आताच नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा। भरपूर विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे। मराठीच्या बोर्डाच्या पहिल्या पेपरामध्ये जवळपास 70 ते 75 मार्कांचे आपले IMP प्रश्न आले होते। तर वेळ वाया घालू नका। आत्ताच गणित असेल, विज्ञान असतील, ह्या अवघड विषयांचे कोर्स खरेदी करा आणि अभ्यासाला लागा। तर बघूयात की आपण बोर्डाचा जो पेपर फुटलेला आहे, पेपर फुटी प्रकरण, त्याच्यावर काय बोर्डाचं म्हणणं आहे, कुठला पेपर हा व्हॉट्सअपवर व्हायरल झालेला आहे, एक धक्कादायक बातमी आहे। तर बघा, 10वीत ज्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत बोर्डाच्या, तुम्हाला माहिती आहे 21 तारखेला पहिला पेपर झालेला आहे। त्यानंतर 12वीचे पेपर ऑलमोस्ट संपत आलेले आहेत। 12वी मध्ये देखील कॉपी प्रकरण, बोर्डाचं पेपर फुटी प्रकरण झालं होतं। गोंदिया जिल्ह्यामध्ये फिजिक्सचा पेपर फुटला होता। त्यानंतर बोर्डाने काही सतर्कतेचे पाऊल उचलले होते, परंतु कॉपी अभियान जे बोर्डाने राबवलेलं त्याचा फार धुवा उडालेला आहे। कारण पहिल्याच पेपरला मराठीच्या महाराष्ट्रात 3 ते 4 ठिकाणी पेपर फुटी प्रकरण घडलेलं आहे। इथे तुम्हाला बातमी दिसत असेल, आदर्श विद्यालयातील केंद्रावरून प्रश्नपत्रिका थेट व्हॉट्सअपवर व्हायरल, कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडलेला आहे। 10वीची जी परीक्षा आहे, जवळपास 16 लाख विद्यार्थी देत आहेत आणि जर असे व्हॉट्सअपला जर प्रश्नपत्रिका येत असतील तर त्या बाकीच्या मुलांचं काय होईल, त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय होतोय का, आणि बोर्ड काय करतंय, कशी यंत्रणा आहे, केंद्र संचालक काय करतायत, जर केंद्र संचालक, शिक्षक, पर्यवेक्षक हे जर तिथे इन्व्हॉल्व असतील तरच या प्रश्नपत्रिका फुटू शकतात। कारण विद्यार्थी एवढी डेअरिंग करू शकत नाही, विद्यार्थ्यांकडे प्रश्नपत्रिका येत नाही। तुम्हाला इथे व्हॉट्सअपचा फोटो दिसत असेल की व्हॉट्सअपवर ही प्रश्नपत्रिका आलती। आणि सर्वात धक्कादायक बातमी म्हणजे मराठीचा जो पेपर होता तो व्हॉट्सअपला व्हायरल झाला होता। आता इंग्रजीचा पेपर येणार आहे 1 तारखेला। यामुळे बोर्डाने सतर्कतेचं पाऊल उचललेलं आहे। बैठे पथक, भरारी पथक याची संख्या वाढवलेली आहे, असं कुठलाच प्रकार घडू नये म्हणून। तर लवकरात लवकर कोर्स खरेदी करा। बोर्डाचा पेपर अवघड असू शकतो, स्ट्रिक होणार आहे, त्यामुळे आताच तुम्ही कोर्स खरेदी करा। नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा आणि दिलेल्या नंबरवर संपर्क करा। राज्यात सर्वत्र 10वीच्या परीक्षा सुरू असताना आदर्श विद्यालयामध्ये पेपर जे देण्यासाठी आले होते त्या ठिकाणी ती प्रश्नपत्रिका अवघ्या 4 ते 5 मिनिटात व्हायरल झाली व्हॉट्सअपवर। आणि ती प्रश्नपत्रिका किती जणांपर्यंत पोहोचली हे माहित नाहीये, त्याची चौकशी सुरू आहे। पोलिसांनी अशी माहिती मिळाली की 3-4 जणांना अटक केलेली आहे। परंतु अशा पेपर फुटीच्या प्रकरण जर घडत असतील तर विद्यार्थी पालकांचा हा संताप व्यक्त होत आहे। एवढंच नाही तर नागपूरमध्ये चक्क मुलांनी परीक्षा केंद्रावर मोबाईल घेऊन गेलेले, त्यामुळे आता तिथे एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय की तिथले शिक्षक काय करतायत, चेकिंग काय करतायत, आणि तिथले संचालक जे आहेत किंवा केंद्र पर्यवेक्षक काय असतील ते काय करतायत। मुलं थेट परीक्षा केंद्रात मोबाईल नेत आहेत, याचा अर्थ काय। त्यानंतर एका मुलाने तर चक्क 10वीचा पेपर सुरू असताना व्हिडिओची रील काढली आणि ती इंस्टाग्रामवर शेअर देखील केलेली आहे। हा प्रकार जो घडलाय तो अकोलामध्ये घडलेला आहे। 10वीचा विद्यार्थी मराठीचा पेपर देतोय आणि रील पण काढतोय, मग तिथे जो पर्यवेक्षक आहे तो काय करतोय, झोपा काढतोय का, अशा प्रकारचे प्रश्न तयार होत आहेत। आणि काही पालकांनी तर थेट आरोप केलेला आहे की काय काय मुलांना तिथे मोबाईल घेऊन जाण्यास परमिशन दिली होती आणि त्या मोबाईलवर ते उत्तर देखील शोधत होते आणि पेपर लिहित होते। हे काय चाललेलं आहे। अशा प्रकारे जर परीक्षा होत असतील तर 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षेला काय महत्व उरेल का, आणि चांगल्या मुलांवर अन्याय होतोय का, कमेंटमध्ये कमेंट करा आणि आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा। आपला अभिप्राय नक्की नोंदवा आणि येणाऱ्या प्रत्येक पेपराचा जो कोर्स आहे तो खरेदी करा। सर्व IMP प्रश्न येतील, नक्कीच येतील, चांगले मार्क्स मिळतील, वेळ वाया घालू नका। होपफुली सगळ्यांना पेपर सोपे जावेत। स्वामी समर्थ।